आणि आता आम्हाला सांगा की तुम्ही जे आहे की जाती जातीमध्ये तेढ वाढवू नका. म्हणजे आम्ही हे सुद्धा सांगायचं नाही किंवा आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. आरक्षणाला ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. ठीक आहे. आता मला सांगा ह्या स्टेजवर एक 100 माणसांची बसायची जागा आहे आणि तिकडून आणखी 50 माणसं बलदंड आले आम्हाला बसायचं तर इकडून खरे खाली ढकले जातील का नाही? म्हणजे आम्ही बाहेर धक्का कसा लागणार नाही भाऊ? एक तास आहे दोघांना जेवायला मिळेल. दोघ जण जेवतात तर त्याच्यात आणखी 3-4 अन्न बसवले. तेवढं का अन्न ताट तेवढं का जाईल की नाही त्यांची भाकरी? आणि शाहू महाराजांनी सुद्धा सांगितलं होतं हे आरक्षण कशासाठी हा प्रश्न विचारला गेला तेव्हा ते घोड्याच्या पाग्यामध्ये गेले आणि त्यांनी जे आहे मध्ये चंदी टाकली. चंदी म्हणजे घोड्याचा चाला आणि सांगितलं की आता जे घोडे जे आहेत लुळे पांढरे आहेत त्यांना सोडा. त्यांना सोडलं आणि मग ते खायला लागले सुद्धा. आता म्हणजे तगडे घोडे त्यांना सोडा. आता तगडे घोडे गेल्याबरोबर त्याने लाथा घातल्या आणि जे दुसरे होते त्याच्याने त्यांना बाजूला केलं आणि ते बाजूला. शाहू महाराज म्हणाले याच्यासाठी आरक्षण पाहिजे आहे. ते जर आपल्या मराठीचे नेते आपल्याला सपोर्ट करत असले, ओबीसी बांधव आपल्याला सपोर्ट करत असले, त्यांना बघून घेऊ जर असं म्हणत असला, त्यांना धडा शिकवा असं जर बोलत असला तर मराठ्यांच्या लोकांनी सुद्धा जे जे आपल्या विरोधात जात आहेत नेते ओबीसीचे त्यांना पण धडा शिकवणं आता गरजेचं आहे. आणि मराठा समाजानं दुसरंही काम ताकदीनं करणं गरजेचं आहे. ते म्हणजे जे जे मराठ्यांचे नेते आपल्या पाठीशी उभा राहत आहेत, मग ते पक्ष कोणचाही असू द्या, सत्ताधारी असू द्या, नाही ते विरोधक असू द्या, त्यांचेही मराठा समाजाच्या लोकांनी ताकदीनं पाठीशी उभा राहणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मराठा समाजाने राहावं सुद्धा, कारण जो आपलं काम करतो त्याच्या पाठीशी उभा राहणं आपली जबाबदारी आहे. तर समाजाचं कल्याण होत असतं. त्यामुळं मराठा समाजाने सुद्धा इथून पुढं जे जे मराठ्यांच्या विरोधात जातील त्यांना आता धडा शिकवायचा आहे. जसं छगन भुजबळ करील तशीच भाषा तीच पद्धत आता इथून पुढं राबवल्याशिवाय ते गप बसणार नाही. त्याला जशाल तसं उत्तर इथून पुढं सुद्धा द्यायचं. आता धडे शिकवायचे. आणि ते बरळवाडी ती ते जाऊन तिकडे भंगार आली बाबा त्याचं काय ध्यान द्यायचं ते एवढेच काही बरळतं कुंकडे बी त्याच्यावर ध्यान द्यायचं नाही. त्यातला डोकं लावायचं नाही. ते आता वायाला गेलेले थोड्या दिवसात बघा तुम्ही लांब लांब हाती शेण देणार आहे जनावरांचे. त्याला ते कामातून गेलं. ते ना ओबीसीचं आहे ना मराठ्याचं आहे ना कुणाचं आहे. ते फक्त स्वस्वार्थीय राजकीय स्वार्थासाठी ते काय पण करतं. विषय सोडून द्या. त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आपलं पुढं काय करायचं हे आपण लक्षात ठेवायचं. विरोधी पक्षातले नेते असोत, आमदार असोत, खासदार असोत किंवा सत्ताधाऱ्यातले आमदार खासदार मंत्री असोत, जो आपल्या बाजूने बोलतो त्याच्या बाजूने मराठ्याने ठाम राहायचं. जो आपल्यासाठी काम करतो त्याच्या पाठीशी उभा राहणं आपली जबाबदारी.